शशांक आले आहेत राजन. हा, काय पोचलात की नाही? नमस्कार. आपण आता सत्र सुरू करूयात. त्याआधी सर्वांना विनंती की आपापले मायक्रोफोन म्यूट करावेत. शशांक चिटणीस, आय थिंक मी बघितलं तुम्ही आहात ना? हो, मी आहे. ओके, आवाज येतोय ना नीट ऐकू माझं? अगदी व्यवस्थित. ओके. आजचा सत्र थोडंसं वेगळं आहे. वृषालींनी आपल्या ग्रुपवरती माहिती दिलीच होती. तर वेळ न घालवता थोडक्यात शशांकजींची ओळख करून देतो आणि व्याख्यानाविषयी एक दोन शब्द ते माहितीची देतो आणि शशांकजींच्याकडे लगेचच सूत्र आपण सोपवूयात. शशांकजींनी पुणे विद्यापीठातून बायोफिजिक्सची पदवी मास्टर्समध्ये घेतलेली आहे. माणसातली जिवंत शक्ती आणि परमेश्वराची निर्मिती, सृष्टीची निर्मिती या नात्याचं कुतूहल त्यांना लहानपणापासून. रातांधळेपणावरती त्यांनी जो रिसर्च केला, स्वतःचा व्यवसाय सुरू केला, महाराष्ट्रात अनेक उपकरणे निर्माण केली आणि उर्वरित आयुष्य बहुतेक सगळ्यांची गंगा त्याच दिशेने वाहते, सॉफ्टवेअरमध्ये व्यतीत झालं. अध्यात्माचा वारसा त्यांना आई वडिलांकडून दोघांकडूनही मिळाला आणि वडिलांनी वेद, उपनिषद, भगवद्गीता, भगवान शंकराचार्य आणि बर्ट्रंड रसेल कांट यांची जी ओळख करून दिली ती त्यांना पुढे आयुष्यभर त्यांच्या उपयोगाला आली. नरसोबावाडीचा वारसा जो आहे सेवेचा, तोही त्यांना परंपरागत आईकडून 4 पिढ्यांचा आहे मिळालेला. आणि दरवर्षीची त्यांची वारी ठरलेली आहे असं ते सांगतात. आध्यात्मिक विषयावर त्यांचे बरेच आधारित लिखाण आहे, कविताच अनेक वर्ष चालू आहेत. युट्यूबवरती त्यांची 3 चॅनल्स पण आहेत आणि अनेक भाषात आहे, इंग्रजी, मराठी, हिंदीमध्ये आहेत सगळ्या गोष्टी. आणि व्हॉट्सॲपवरती आपण त्यांनी लिहिलेले कविता किंवा लेख आपण पाहिलेलेच आहेत. आजच्या विषयाकडे वळताना उपनिषदातील गर्भित अर्थाचा अभ्यास आज आपण बघणार आहोत. त्याच्यात शंकराचार्यांची मतं, भगवद्गीतेचा असलेलं विश्लेषण हेही बघणार आहोत. केनोपनिषद हा आजचा विषय आणि 10 उपनिषदातलं हे एक प्रमुख उपनिषद आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की भगवान शंकराचार्य यांनी त्याच्यावर दोनदा, म्हणजे एकदाच नाही पण अनेक भाष्य आहेत, पण दोनदा भाष्य झालेली आहेत. आणि या उपनिषदातील मंत्रांचा त्यांच्या भाष्यामध्ये अनेक वेळेला उल्लेख केला जातो. तशी याच्यातली विलक्षण गोष्ट म्हणजे याच्यात वापरलेली परस्पर विरोधी, म्हणजे ज्याला आपण पॅराडॉक्स म्हणतो किंवा पॅराडॉक्सिकल भाषा, ती आहे. ब्रह्मज्ञान व्यक्त करण्यासाठी हा जरी उच्च प्रयोग असला तरी हे कळायलाही कठीण जातं आणि हे पॅराडॉक्सिकल नेचरचं विशेष आहे. याच्यात 4 खंड 35 मंत्र जरी असले तरी त्याचा भावार्थ फार मोठा आहे आणि यातला फक्त आपण पहिला मंत्र आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. शशांकजी, सूत्रात तुमच्याकडे सोपवतो पुढची. मी स्क्रीन शेअर करतो. दिसतोय का स्क्रीन माझा? हो, स्क्रीन दिसतोय. दिसतंय. तुमचा आवाज मात्र अजून आवाज थोडासा कमी वाढवा मात्र वाटतोय. तुम्ही. हा, एक मिनिट. वाढवायचा म्हणजे आता नीट आहे का मी बदलू? आता बरं आहे. सोर्स. आता आता पहिल्यापेक्षा बरं बरं आहे. ओके ओके ओके. तर धन्यवाद माझं इंट्रोडक्शन केलं त्याचं. सर्वप्रथम मी वृषालीताई आणि त्यांच्या टीमचं मी धन्यवाद करतो, त्याला आभार मानतो की ते हे जे काम करतायत हे अत्यंत उपयोगी आहे साधकांना. म्हणजे आत्तापर्यंत उपयोग झालाच आहे आणि पुढे देखील होत राहील, कारण हे रेकॉर्डेड आहे. तर हे खूप मोठं काम करतात त्यांची टीम ही सगळी. आपल्याला काही लोकांना जे जे गुडविन नाव परिचयाचं असेल, 1898मध्ये त्यांचा जन्म झाला. अवघं 27 वर्षांचं आयुष्य त्यांचं. तर ते ज्यांना कल्पना आहे त्यांचं महत्त्व म्हणजे ते जर नसले असते तर आपल्याला विवेकानंद समजलंच नसतं एखाद वेळेस. तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेनोग्राफर होते. ते ही वॉज रेकॉर्डिंग थिंग्स आणि बरेच पैसे घ्यायचे खरं तर ते.
पण विवेकानंदांसाठी त्यांनी काय पैसे घेतले नाहीत आणि आयुष्यभर मग 27 वर्ष होतं त्यांचं आयुष्य. पण त्यांचं जे काम आहे त्यामुळे आपल्याला आज जे काही आपण कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद वाचून जे काही इन्स्पिरेशन स्फूर्ती मिळते, तर म्हणून हे मोठं काम करताय तुम्ही, त्याच्यासाठी धन्यवाद. तर आता ह्याचं केनोपनिषद जे आहे, ते आपण त्यातला पहिला मंत्र ह्यांनी सांगितलं तसं बघणार आहोत आपण. तर त्याच्यात 4 खंड आहेत, आणि काय त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मतं आहेत की दोन आधी अ, सुरुवातीपासून त्याच्यामध्ये होते, दोन नंतर त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले वगैरे. असू दे, तो काय एवढा महत्वाचा भाग नाही आहे. पण केनोपनिषद जे आहे ते 10 प्रमुख उपनिषदांमधलं आहे. प्रमुख उपनिषद म्हणजे काय? आणि मी कदाचित काय काय ज्या गोष्टी सांगतोय हे काय काय लोकांना इथं अ, माहिती असेल, बेसिक गोष्टी आहेत काय काय. पण जर कोणी नवीन ऐकत असेल तर म्हणून सगळ्या ऑडियन्ससाठी म्हणून मी काय काय गोष्टी रिपीट करतोय. की प्रमुख म्हणजे काय की ज्याच्यावरती भगवान आदी शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेले आहेत त्यांना प्रमुख मानलं जातं. अद्वैताला जे फाउंडेशन आहेत ते. तर बाकीचे आता इतर पण उपनिषद आहेत जे अ, चांगली उपनिषद जे असे आहेत ती. तर त्या दृष्टिकोनातून हे प्रमुख आहे. आणि हे तसं मोठंही नाही आहे खूप, म्हणजे बृहदारण्यक वगैरे असे मोठे उपनिषद आहेत. आणि हे अगदी छोटं नाही आहे. म्हणजे मांडुक्य कसं फक्त 12 श्लोक आहेत मांडुक्यात, अर्थात ते मांडुक्य डीप आहे खूप उपनिषद, हे पण तसंच आहे. तर त्या दृष्टिकोनातनं हे काहीतरी असं मधल्या लेवलचं असं आपल्याला म्हणता येईल. तर केनोपनिषद हे जे आहे हे सामवेदातला एक भाग आहे. आणि माझे काही डिमिस्टिफायनाचं एक चॅनल आहे, तिथं मी जास्त डिटेलमध्ये गेलेलो आहे. आत्ता काय आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. तर उपनिषद जे आहे हे त्याचा अर्थ काय आहे, तर त्याच्यामध्ये बरेच लोक त्याच्याबद्दल सांगतात आणि बोलता पण खूप येईल. पण आपण आपला जो कंटेम्पररी अर्थ आहे तो मी पटकन सांगून पुढे जाणार आहे. आणि ह्याचं कारण आहे की आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला ह्याचा पाया, ह्याची पार्श्वभूमी समजून घेतली की पुढची उत्तरं जी आहेत, आपण जरी ती समजून घेणार नसलो आज, तरी नंतर जेव्हा कोणी अभ्यास करेल त्या दृष्टिकोनातून हे उपयोगी पडेल. तर हे उपनिषद जे आहे ते उपनिषद असे 3 शब्द मिळून ते झालेलं आहे. पण आपण, मी म्हटलं असं कंटेम्पररी असं की आपण कॉलेजमध्ये जातो किंवा आमची पिढी तरी 12वीला कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल जे काय असेल ते जायचंय आणि आपण अभ्यास करतो तिथे. आणि ते संपल्यानंतर एक असं एखाद्या विषयावर केंद्रित असा एक क्लास असतो. केमिस्ट्रीचा असतो, फिजिक्सचा असतो. असं हे उपनिषद जे आहे ना, असा हा स्पेशल क्लास. त्याच्यामध्ये गुरु शिष्य असे फोकस डिस्कशन करतात. त्यांचा जो अभ्यास असतो तो असा ठरलेल्या काही विषयांवर असतो. अवघड काही विषय असे त्याच्यात चर्चिले जातात. हे असं उपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे उपनिषद जे आहे, वेदांत नाम उपनिषद प्रमाण वेद, हे उपनिषद जे आहे ते वेद आणि अंत, म्हणजे वेदाच्या शेवटी म्हणजे कसं की एक 1000 पानी पुस्तक आहे, त्यातली शेवटी 100 पानं वेदांत, असं त्याचा अर्थ नाही आहे. तर वेदांमधल्या जी कल्पना आहे त्याची परिपक्वता जिथं जाऊन संपते, जी जिथं काय काय उपनिषद मध्ये आहेत, ईशावास्य उपनिषद मध्ये आहे ते असं आहे, शेवटी म्हणजे शेवटी नाही, पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून शेवटी. तर ह्याच्यामध्ये ह्याचा आपल्याला जे समजून घ्यायचा मुद्दा की हे गुरु शिष्य परंपरा सारखी. तर तो शिष्य जातो गुरुकडे, कुठला तरी विषय घेऊन जातो आणि मग त्याच्यावरती प्रश्न उत्तर होतात. तर जो गुरु जातो शिष्याकडे, तो काहीतरी जो जो विषय घेऊन जातो त्याला माहिती हवी असते, त्याचं ज्ञान जरा कमी असतं. आता आपण छांदोग्य उपनिषदाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये श्वेतकेतू जातो आपल्या वडिलांकडे, वडील त्यांचे गुरु असतात ह्या बाबतीमध्ये, छांदोग्यामध्ये उद्दालकांकडे. तो जरा उर्मट ॲरोगंट असतो, तो ग्रॅज्युएट होऊन नुकता आलेला असतो, असं आपण, मी आजकालची भाषा वापरतोय.
ते उपनिषदामध्ये वेगळं वापरलं गेलेलं आहे. पण तो असा नुकता ग्रॅज्युएट होऊन आलेला असतो, त्याला वाटत असतं की मला सगळं माहिती आहे. आणि तो वडील त्याला प्रश्न विचारतात आणि तो त्याचे काहीतरी असं नीट उत्तर देत नाही, आणि मग ते उपनिषद वडील त्याला समजून सांगतात असं आहे. किंवा अजून बृहदारण्यक उपनिषदमध्ये याज्ञवल्क्य आहेत, आणि याज्ञवल्क्यांना अजून बरीच लोक निरनिराळे गार्गी आहे, मैत्रेयी आहे, जनक आहे, कहोला आहेत, हे हे प्रश्न विचारतात. त्यामुळे ते जे प्रश्न विचारणारे लोक आहेत, हे ह्यांची जे स्तर आहे, लेवल आहे, ती जरा कमी आहे ती. आणि ते काही काही तर समजत नसतं म्हणून ते विचारत असतात. पण ह्या उपनिषद जे केनोपनिषद हे जरा वेगळं आहे. आणि प्रत्येक उपनिषदामध्ये गुरु शिष्यांची नावं आहेतच असं नाही. काय काय उपनिषदामध्ये हे उद्दालक वगैरे नावं घेतली मी, तसं मांडुक्यामध्ये नावं नाही आहेत. तसं कठोपनिषदमध्ये यम आणि नचिकेत आहे, तसं ह्याच्यामध्ये नावं नाही आहेत. परंतु ह्याच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्याचं पार्श्वभूमी देण्याचं कारण आहे की गुरु आणि शिष्य हे दोघंही पोचलेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांचं जे संभाषण आहे ते पण असं खूप वरच्या लेवलला आहे, म्हणून ते आपल्याला नीट समजून घ्यावं लागतं की हे काय प्रश्न विचारलाय, प्रश्न साधा नाही आहे. तर ह्याचं मी एक दृष्टांत, मेटाफर, उदाहरण म्हणून चेसचा मी खेळाचं एक उदाहरण घेतलंय. की दोन सामान्य साधे लोक खेळतायत, ते त्याच्यामधून त्यांना आनंद मिळतोय. आणि ह्यांनी खेळी काहीतरी खेळली तर दुसऱ्याला समजतं, तो काहीतरी खेळतो. आणि ह्या पहिल्या माणसाला कळतं की काय चालू आहे. पण साधा माणूस जर एखाद्या ग्रँडमास्टर बरोबर खेळायला लागला, तर आपण एक बाबा एक प्यादा पुढे टाकलं, उंट टाकलं आणि घोडा टाकला, सिसिलियन कॅसलिंग करतोय, असंच साध्या साध्या त्या गोष्टी समजतात. तो ग्रँडमास्टर जेव्हा खेळतो तेव्हा तो 25, 30, 40 स्टेप्स पुढचा विचार करून तो खेळत असतो. तर ते आपल्या साध्या माणसाला समजत नाही. आणि त्याच्यात दोन ग्रँडमास्टर जर खेळायला बसले, तर मग साध्या माणसाचं मग अजून कठीण होत जातं. मग आपल्याला अजून एक तिसरा ग्रँडमास्टर पाहिजे की बाबा हे काय करतात दोघं जण. आणि आपल्या सुदैवाने ते म्हणजे भगवान भाष्यकार आदी शंकराचार्य. आता मी म्हटलं तसं ह्या सत्रामध्ये जमेल तेवढ्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. पण त्यामुळे काय काय गोष्टी राहून पण जातील. साईडच्या ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, की आपण सहसा जेव्हा ऐकतो आपण कुणी बोलत असलेलं उपनिषदांबद्दल, आणि आपण भाष्यकार म्हणतो, तेव्हा बाय डिफॉल्ट ते शंकराचार्य असतात. कारण मग उदाहरणार्थ आपण एखाद्या कॉलेजमध्ये झालो आणि म्हटलं की मला प्रोफेसरना भेटायचं, तर ते ते म्हणतील कोण प्रोफेसर. असं इथं नाही आहे. तर भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, भगवान आदी शंकराचार्य. तर भाष्यकारांनी याच्यावरती जे भाष्य, आता हा पहिला मंत्र आहे त्याच्यावर त्यांचे एक 6-7च ओळी असतील, जास्ती नसतील. पण आपण बघणार आहोत ते की कुठले शब्द त्यांनी कसे पकडले आहेत. आणि कधी कधी काय होतं की भाष्यकार असं गृहीत धरतात की हा जो अभ्यास करणारा माणूस आहे हा एक ठराविक एका लेवलमधनं आलेला आहे, आणि तर मग ते जास्त डिटेलमध्ये जात नाहीत. मग ते तर आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. आता आपण ते थोडंफार बघणार आहोत ते. तर ह्याच्यामध्ये मग आपण जो शिष्याने जो प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न वरवर साधा वाटतो, पण तो साधा नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर जे दिलेलं आहे, ते उत्तर ते पण 2 खंडामध्ये आहे ते उत्तर. पण त्याचं जे उत्तर आहे, ते उत्तर उत्तर देऊन न दिल्यासारखं वाटेल आज आज जर प्रश्न नीट समजला तर. म्हणून आपल्याला हा पहिला मंत्र जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. म्हणजे मग आपल्याला, आपण माहिती नाही मला, तसं केनोपनिषद सगळं करायला 17-18 सत्र लागतात. त्यातल्यापैकी शेवटचे 2 खंड आहेत ते त्या मनाने थोडा कमी वेळ त्याच्यामध्ये देता येतो. म्हणून आपण ह्या सत्रामध्ये जो पहिला मंत्र पाहणार आहोत, त्याचा आपल्याला, आपण त्याचा आधार घेऊ. म्हणजे उपनिषद जे आहे ना, ते साधकांनी एक अत्यंत पॉवरफुल, आपण एक टूल, एक त्याचं एक साधन म्हणून साधकांनी आपल्या साधनेसाठी त्याचा उपयोग करून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यात म्हणजे एक
काहीतरी इंटलेक्च्युअल जिम्नॅस्टिक्स, काहीतरी एक करमणूक म्हणून नुसतं असं बघण्याचं हे नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे, आणि मुद्दामून उपनिषदांमध्ये काही काही ठिकाणी साधनेसाठी ध्यान लावताना तुम्ही ह्या मंत्रांचा उपयोग करून घेऊ शकता असं मुद्दामून ठराविक ठिकाणी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते. तर त्या दृष्टिकोनातनं ह्याचा अभ्यास आपण करतोय आणि केला पाहिजे इतरांनी पण. तर जे हे उपनिषदाची आपण सुरुवात करू, तर मंत्र मी एक पटकन एक दोन गोष्ट सांगतो की मंत्र म्हणजे मनावर नियंत्रण आणण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं ते मंत्र. तर ते नंतरच्या काळामध्ये, म्हणजे नंतर म्हणजे कसं, त्याला इतिहास, पुराण इतिहास, म्हणजे जेव्हा महाभारत, रामायण, भगवद्गीता वगैरे, तेव्हा ते ठराविक प्रकारे लिहिलं गेलेलं जे त्याच्यामध्ये जे श्लोक आहेत, म्हणून त्यावेळेला ते श्लोक म्हणतात. त्याच्यामध्ये अनुष्टुप छंद, त्रिष्ठुप छंद, असे ते छंद वापरून जे भगवद्गीतेत लिहिलेलं आहे, तर तसं या उपनिषदांमध्ये नाही आहे. त्यामुळे उपनिषदांमध्ये जे असतात लिहिलेल्या गोष्टी त्याला मंत्र म्हणायचं आणि म्हणतात, आणि भगवद्गीता वगैरे तिथं ते श्लोक असतात. तर हे म्हणून आपण हा मंत्र पाहणार आहोत. तर ह्याच्या ज्या वेदामध्ये हा वेदांत उपनिषद सापडता असतो, तिथपासून एक शांती मंत्र घेतला जातो. आणि आपण हा एक शांती मंत्र आता आपण पाहणार आहोत. आपण काय याचा अर्थ समजून घेणार नाही, आणि त्याला एक अखंड सत्र लागेल. पण मी आपला एक कम्प्लिटनेसच्या दृष्टिकोनातून एक म्हणतो मी की ओम आप्यायन्तु, बऱ्याच लोकांना हे एखाद वेळेस पाठ पण असेल. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणमे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. हा असा हा याचा शांती मंत्र आहे. मी मी मुद्दामून हा माऊस फिरवतो असं, कारण कधी कधी ते देवनागरी फॉलो करायला, म्हणजे ह्याच्यामध्ये हे समाज संधी कसे तोडलेत ते फॉलो करायला जरासा अवघड जातो. त्यामुळे मी शक्यतो जेव्हा जेव्हा मी सांगत असतो तेव्हा हे वापरत असतो मी हा कर्सर. तर लक्ष देऊ शकता तुम्ही, बघू शकता की शब्द कुठं कसं मोडलेले आहेत. पण ठीक आहे, आपण काय ह्याच्यामध्ये जास्ती जाणार नाही आहोत. आपण आता पहिल्या मंत्राकडे जाणार आहोत. तर हा पहिला मंत्र म्हणजे त्या शिष्याने विचारलेला हा प्रश्न आहे. तर हा मी सांगितलं जसं वरवर अगदी सोपा वाटतो, पण हा अजिबात सोपा नाही आहे. आणि आपण ते पुढे आता बघणार आहोत ते असं काय आहे. तर मी म्हटलं का मी हा कर्सर इथं फिरवतो आणि आपण हा बघूया पहिला मंत्र. आता प्रथम खंड अशी एक पद्धत असते म्हणायची त्याची. ओम, हा मी हे संधी मोडणार आहे याच्या. केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रयते युक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति. असा हा पहिला मंत्र आहे. तर आपण हा पहिला जो शब्द आहे ह्याच्यामध्ये केन, ह्याच्यावरनं ह्या उपनिषदाचं नाव पडलेलं आहे. दर वेळेला काय असं नसतं, पण ह्या उपनिषदाचं आहे असं. ईशावास्यम उपनिषदाचं पण तसंच आहे, ईशावास्यमिदं सर्वम, त्याचं पण नाव त्याच्यावरनं पडलेलं आहे. केन इशितम. इशिता म्हणजे एक इच्छा असं आपण म्हणू. मी हे म्हणजे खूप पॅराफ्रेस करतोय मी ह्याच्यामध्ये. ऍक्च्युअल संस्कृतमध्ये जाऊन जास्ती तोडमोड करत नाहीये मी. पण केन इशितम पतती. पतती म्हणजे एक प्रकारचं पडणं आहे. पडणं म्हणजे कसं, एक दगड खाली पडतो अशा दृष्टिकोनात नाही. केने शितम पतती प्रेषितम मनः. तर ह्याचा आपण एक वाक्यार्थ बघितला तर प्रश्न असा आहे की मन कसं काम करतं, मन कुणामुळे काम करतं, असा ह्याचा पहिल्या या ओळीचा अर्थ आपण घेऊ शकतो. तर अगदी साधी वाटणारी असे हे जे ओळ आहे, ह्याच्यावरती भाष्यकारांनी 2-3 ओळी लिहिलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्वाचा अर्थ सांगितलेला आहे, जो हा सगळा सत्रवर आपण पाहणार आहोत. तर भाष्यकारांनी काय म्हटलंय की
केनेशितम आणि प्रेषितम हे दोन्ही समानार्थी शब्द आहे, मग हे दोनदा का वापरले गेले आहेत असा त्यांनी भाष्यकारांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे. तर हे एक 2-4 वेळा मी परत परत म्हणेन मी, जोपर्यंत आपण हे 4 संपत नाहीत ओळी. तर केनेशितम पतती प्रेषितम मन. मन कशामुळे किंवा कुणामुळे काम करतं. केन प्राण प्रथम प्रयती युक्त. ही जी ओळ आहे ना, ही आपण तूर्त तरी बाजूला ठेवूया. आपण येणार आहे परत ह्याच्याकडे. तर एक एक 2 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूया. केन प्राण प्रथम प्रयती युक्त. त्या तिसऱ्या ओळीकडे जाऊ. केने शिताम वाचमिमाम वदंती. वाचा जी आहे, आपण जे बोलतो, ही शक्ती कुठनं आली, ही ताकद कशाची आहे, कसं काय बोलू शकतो आपण. केने शितम वाचमिमाम वदंती. चक्षु डोळे, श्रोत्रम ऐकणं, कौदेवो युनक्ती कुठल्या दैवी शक्तीमुळे हे जमतंय. तर आता हे ह्या ज्या ओळी आहेत शेवटच्या, की वाचा ऐकणं, अजून श्रोत्र, ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत, ह्याचं जर एखाद्याला विचारलं की बाबा तुला कशामुळे दिसतं, तर तो म्हणू शकेल की मला एखादा एक जिवंत माणूस आहे आणि एक नाही आहे, आणि ह्याला दिसतंय आणि त्याला नाही, ह्याचं काय कारण आहे. तर आपण सांगू की ह्याच्यामध्ये प्राण आहे, प्राणाची शक्ती आहे, म्हणून ह्याला दिसतंय ह्या माणसाला, असं आपण म्हणू. म्हणून हा जो दुसरा प्रश्न आहे, हा शिष्याने आधीच विचारलेला आहे, की मला तुम्ही असं उत्तर देऊ शकत नाही की मला डोळा हा प्राणामुळे दिसतो असं होतं, तर मी तुम्हाला प्रश्न विचारले की मग प्राण कुणामुळे काम करतो, असा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर ह्या प्रश्नाचं एवढं सोपं नाही आहे. तर आपण आपण पुढे पुढे जसं जसं जाऊ तसं जास्तीत जास्त ह्याचा उलगडा होत जाईल. तर आता हा जो प्रश्न आहे की इंद्रिय जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची, ही इंद्रिय आहेत, ही कशामुळे काम करतात. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 2-3 इंद्रियांची नावं घेतली आहेत, पण आपल्याकडे कितीतरी इंद्रिय आहेत, फक्त 2-3 इंद्रिय नाही आहेत, आपल्याकडे बरीच आहेत आणि आपण ते पाहणार आहोत की कशी काय बरीच आहेत ती. पण प्रश्न जो विचारलेला आहे शिष्याने, तो प्रश्न आहे की इंद्रिया कशी काम करतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक इंद्रिय कसं काम करतं हे बघण्याची आवश्यकता नाही आहे. आपण ह्यातला एक कुठला तरी घेऊयात आणि त्याचा आपण अभ्यास बघूयात, आणि मग आपण त्याच्यावरनं इतर इंद्रिय देखील कसं काम करतात हे आपल्याला त्याच्यावरनं कळणार आहे. आता ह्याच्यामध्ये देखील आपण जर मन जर घेतलं, मन हे एक इंद्रियच आहे. काही लोकांना एखाद्या वेळेस आश्चर्याचं वाटेल, पण मन देखील एक इंद्रियच आहे. तर मनाचा जर आपण अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त अवघड आहे. म्हणून आपण डोळ्याचा अभ्यास बघणार आहोत आपण. आणि हा डोळ्याचा अभ्यास करून आपल्याला आपलं काही त्याच्यामध्ये नुकसान नाही आहे, कारण त्याच्यावरनं जे शेवटी आपल्याला अर्थ लागणार आहे, अर्थबोध होणार आहे, तोच आपल्याला मनाची शहानिशा करून देखील मिळणार आहे. त्यामुळे आपण हे पहिला सोपं त्यातल्या त्यात उदाहरण घेणार आहे, आणि त्यामुळे दृष्टी कशामुळे दिसतं आपल्याला आपण ते पाहणार. त्याच्यामुळे डोळा कसं काम करतो, हा डोळा कसा काम करतो ह्याच्यामध्ये 2-3 भाग आहेत. एक तर आणि दुसरा एक म्हणजे काय की ऋषीमुनींनी ह्या गोष्टींवर बराच विचार केला, त्यांना गोष्ट कळायला देखील. पण आधुनिक आधुनिक विज्ञान आहे, त्यांनी देखील भरपूर अभ्यास केलेले आहेत, ते त्या काळच्या ऋषीमुनींना माहिती नव्हतं. त्यामुळे काही काही गोष्टी आपल्याला त्या जोडून घ्याव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये डोळा हा कसं काम करतो, तर डोळा हा आपल्याला दृष्टीसाठी आपण ते वापरणारे इंद्रिय आहे. तर त्याला मूलभूत त्याची जी रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, ती म्हणजे प्रकाश आहे. प्रकाश असल्याशिवाय, अंधारात असेल तर डोळा काय काम करू शकत नाही. त्यामुळे प्रकाश गरजेचा आहे. आणि मग प्रकाश जो आहे, हा हा प्रकाश एखाद्या विषयावर पडला पाहिजे. पण रात्रीच्या वेळेला आकाशात बघतो आणि तिथं चंद्र दिसतो रात्री. चंद्रामध्ये, पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय अंधार आहे का, दुसरं काही नाही आहे का तिथं. पण सूर्यप्रकाश तिथेही जातच असतो, पण तिथं
कुठला विषय नसतो ते रिफ्लेक्ट करण्यासाठी, म्हणून आपल्याला ते दिसत नाही. त्यामुळे हा जो विषय आहे हा पण आवश्यक आहे. आपल्या ज्ञानेंद्रिय जे आहे, हे डोळा हे काम करण्यासाठी प्रकाश जसा आवश्यक आहे तसा विषय देखील आवश्यक आहे. आणि मग हा प्रकाश डोळ्यावर पडला की तो मग, तर ऋषीमुनींना त्यावेळेला हे माहिती नव्हतं. तो आपल्याला आता माहिती आहे की तो जाऊन रेटिनावरती पडतो तो प्रकाश. आणि मग इथे काय होतं की जो लाईट एनर्जी आहे, प्रकाश आहे, त्याचं अ, त्याचं एका कन्व्हर्जन होतं, त्याचं विद्युत लहरीमध्ये त्याचं खरं तर कन्व्हर्जन होत आहे. जी लोक मेडिकल सायन्सेसमध्ये आहेत त्यांना ते चांगलंच कल्पना आहे ते. आणि हे जे हा जो इलेक्ट्रिकल करंट आहे तो मग ऑप्टिक नर्व मधनं जाऊन तो ऑप्टिक सेंटरमध्ये जातो. रॉड्स अँड कोन्स असतात आपल्या रेटिनामध्ये. तिथं जाऊन काय काहीतरी बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यात, काय आपण जास्ती खोलात जाणार नाही आपण. पण हे विज्ञानाने जी प्रगती केली आहे ते पार ते ऑप्टिकल कॉर्टेक्स मध्ये जाऊन तिथे काय, तिथनं पुढे काय होतं ते विज्ञानाला देखील माहित नाही. मग तिथं परत आपल्या ऋषीमुनींचा जो त्यांचे जे विचार आहेत ते चालू होतात की हे त्याच्या पुढे मन येतं. आणि मग आता ह्याच्या पुढचे जे 3-4 टप्पे आहेत हे मी जरा जास्त पटपट जाणार आहे, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि त्याच्यात जाण्याची आता जास्त आवश्यकता नाही. पण हे जे काही टप्पे आहेत हे ह्याचा भरपूर अभ्यास झालेला आहे. आणि अ, हे टप्पे कसे आहेत की मी हे दाखवतो पुढचे टप्पे काय आहेत. की मनानंतर बुद्धीकडे जातं हा जो प्रवास आहे. बुद्धीनंतर अहंकार आणि अहंकारानंतर चित्त, असं हा जो प्रवाह आहे जो सुरू झालेला आहे प्रकाशापासून, हा चित्तामध्ये जाऊन तिथे आपल्याला शेवटी दृष्टीज्ञानाचा साक्षात्कार होतो. तर हे जे सगळे टप्पे आहेत, ह्या टप्प्यामध्ये जे मनामध्ये वृत्ती निर्माण होते, ज्याच्यावरती बुद्धी काम करते, जी अहंकाराला समजते, आणि मग हे अहंकार जो आहे तो अहंकार हा ह्या चित्ताचं जे रिफ्लेक्शन आहे त्याच्यामुळे त्याला, अहंकाराला ही ताकद मिळते. तर हे जे टप्पे आहेत, मन बुद्ध्या, शंकराचार्यांचं एक निर्वाण षटम काही लोकांना माहिती असेल, मनो बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम न च श्रोत्र जीवे. तसा हे जे 4 टप्पे ह्याच्यात दाखवले आहेत त्याच्याबद्दल भरपूर मतं आहेत की हे 4 वेगळे वेगळे आहेत का, का हे 4 मनाचेच वेगळे स्टेटसेस आहेत, का हे 4 वेगळे टप्पे आहेत, का का 2च आहेत, का का अजून 6 आहेत. आता जसं एखादा माणूस विचार करेल त्याप्रमाणे कुणाला ते कमी जास्ती वाटू शकतील टप्पे. बुद्धी आणि मन एखादा एकत्र करू शकेल. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की हे टप्पे आहेत, 2 असू देत 4 असू देत, आणि ह्या टप्प्यांमधनं जाऊन शेवटी आपल्याला त्या दृष्टीचं ज्ञान होतं. तर ह्याच्यामध्ये हा ज्ञानाचा जो साक्षात्कार आहे, म्हणजे मला हे फूल जे आहे हे मी, प्रकाश पडला त्या फुलावर, तो डोळ्यामध्ये गेला, डोळ्यामधनं मनात गेलं, वगैरे वगैरे आपण ते पाहिलं. तर आता मी एक विधान ह्याच्यामध्ये मी एक लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. की मला फूल दिसलं, दिसलं मला फूल, मी ठरवलं की मला एक गुलाब बघायचा आहे, मी त्या गुलाबाकडे बघितलं आणि मला ते गुलाब दिसलं. पण आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट गृहीत धरलेली आहे की मला ते तिथं दिसलेलं आहे, कुठंतरी असं दिसलेलं आहे. पण हा एक प्रश्न आपण विचारतो की हे कुठं दिसलेलं आहे बाबा तुला फूल, हे असा प्रश्न आहे. तर हे फूल जे आहे, आपण हा प्रवास बघितला, तर फूल कुणाला दिसलंय? बघणाऱ्याला. बघणाऱ्याला म्हणजे हा विषयी आहे, त्याला जे टेक्निकल नाव आहे ते विषयी आहे. तर हा जो विषयी आहे ह्याला हे फूल किंवा जो काही तुमचा विषय आहे तो दिसलेला आहे. तर हा विषयी जो आहे, हा विषयी ह्याला त्याचा जो ज्ञानेंद्रियाचा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जो विषय आहे तो विषयाचं त्याला ज्ञान व्हायची शक्यता असते.
पॉसिबिलिटी असते. त्याला काय सगळंच कळेल असं सांगता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं कोणी म्हणत नाही की ह्या फुलाचा मॅग्नेटिक ऑरा किती छान आहे. आपल्याकडे ते ज्ञानेंद्रियच नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे ज्ञानेंद्रिय उपलब्ध करून देतात गोष्टी, त्याच आपल्याला ते कळू शक्यता असते ते कळण्याची. तसं हे क्षेत्र असतं ते. आणि हे क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रावरती आपले ज्ञानेंद्रिय काम करतात आणि त्याच्यामध्ये आपलं ज्ञानार्जन होऊ शकतं. तर हा जो विषय आहे हा भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ह्याच्यावरती भरपूर अभ्यास आपल्याला बघायला मिळतो. भाष्यकारांचं तर अगदी पेट हा विषय आहे, 13वा अध्याय त्यांच्या अध्यास भाष्यामध्ये सुद्धा येतो. हा 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 आपल्याला तेवढा वेळ नाही, पण 13वा अध्याय जरासा वेगळा आहे सगळ्या 18 अध्यायामधला भगवद्गीतेमध्ये. याच्यामध्ये एक ॲडिशनल श्लोक इन्क्लूड केलेला आहे. असो, त्याच्यात श्रीकृष्ण सांगतो, इदम शरीरम काउंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञमिति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तज्ञानम मतम मम. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्याला समजलंय तोच खरा ज्ञानी असं श्रीकृष्ण सांगतो त्या 13व्या अध्यायामध्ये. पण आपल्याला ह्याच्यामध्ये जो मुद्दा पकडायचा आहे तो म्हणजे कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण. आपण तो आता पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये फूल जे आहे, हे फूल मला जे दिसलेलं आहे, आपण मगाशी प्रवास बघितला की फूल हे डोळ्यावर त्याचा प्रकाश पडला, प्रकाशाने प्रकाश फुलावर पडला, त्या फुलाचा छबी तयार करून ती छबी डोळ्यात पडली, मग ती डोळ्यामधनं रेटिनावर गेली, मग ते त्याच्यामधनं मनामध्ये गेले. सगळे काय टप्पे मी दाखवत नाहीये. तर ह्याच्यामध्ये फूल नक्की कुठं दिसलेलं आहे? फूल त्या झाडावरती दिसलेलं आहे का? झाडावरचं ते फूल आहे का? तर वास्तविक पाहता झाडावरचं फूल आणि आपल्याला दिसलेलं फूल हे दोन्ही वेगळे आहेत. किंबहुना त्या झाडावरती जेव्हा त्या फुलावर जेव्हा जो प्रकाश पडलेला आहे आणि तो प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये जाऊन हे सगळे प्रक्रिया होऊन आपल्याला समजस्तपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा हा फूल दिसतं त्यावेळेला त्या झाडावरचं फूल काय असतं कुणास ठाऊक, आपल्याला माहिती नाही ते काय असतं ते. मग ते फूल त्या झाडावरचं फूल आपल्याला दिसलेलं आहे का? का आपल्याला फूल डोळ्यामध्ये दिसलं? का फूल रेटिनात दिसलं? का फूल मनामध्ये दिसलं? नक्की कुठं दिसलं फूल आपल्याला? तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की हे जी सगळी लिंक आहे ही सगळी, ह्याच्यामध्ये एकही गोष्ट जर जागेवर नसली तर आपल्याला दिसत नाही. जे काही गोष्ट आपल्याला पाहायला बघतोय आपण ती, म्हणजे आपलं जे दृष्टिज्ञान आहे हे त्या ज्ञानेंद्रियावर अवलंबून नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी क्रिकेटची मॅच चालू असेल आणि कोहली बाबा 99 वरती आहे आणि बायको नवऱ्याला हाक मारती, सांगते की अहो मला जरा मीठ आणून द्या. आणि मग हा मनुष्य जातो, कुठं आहे? त्या कपाटात आहे, त्या पिवळ्या बाटलीमध्ये. तो उघडत कपाट, काय मला काय दिसत नाही इथं. ती म्हणते अहो तिथं डावीकडेच आहे. नाही नाही दिसत आहे. मग ती येते बायको आणि ती म्हणते हे काय इथं समोरच आहे. तुम्हाला डोळ्यासमोरच दिसत नाही असं म्हणते. डोळ्यासमोर असते वस्तू पण दिसत नाही. ह्याचं कारण काय की ह्या टप्प्यामध्ये मन जागेवर नाही आहे. त्यामुळे डोळ्याला जरी लाईट पोचला, रेटिनावर जरी पडला, आपल्याला ते दिसलेलं नसतं. आपल्याला कुठं दिसतं ते? तर प्रश्न शिष्याने तो विचारला कुठं दिसतं? आपल्याला दिसतं ते विषयीमध्ये, आपल्याला तिथं ज्ञान होतं तिथं. तर आपण त्यासाठी हे जे नक्की ज्ञान कुठं झालंय हे जास्त समजून घेण्यासाठी हे जे टप्पे आहेत, फूल, डोळा, रेटिना, मन, ह्याच्यामध्ये काय संबंध आहेत हे आपण बघूयात पुढे. तर ह्याला आहे कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण. आणि मी सुरुवातीला जे सांगितलं की भाष्यकाराने हे दोन शब्द पकडलेले आहेत, केनेशितम आणि प्रेषितम. आणि त्यांचं म्हणणं आहे की
ह्याच उपनिषदामध्ये हे दोन शब्द ह्याच्यासाठीच ह्याच्यासाठीच असं नाही, पण वन ऑफ द मेन रिझन्स असं आहे की त्याच्यामध्ये हे कॉज अँड इफेक्ट हे दर्शवायसाठी आहे ते, की इट इज, हे एकदम सरळ सोपा असा हा प्रश्न नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक एक दोन फक्त उदाहरणं बघणार आहे. आपण सगळं बघायचं कारण नाही, आपण एकदा बघितलेलं आहे की आणि हे देखील आपल्याला माहितीच आहे की प्रकाश हा कारण आहे आणि अ, त्याचा जो इफेक्ट आहे त्या प्रकाशाचा, की अ, फुलाच्या स्वरूपाचा एक प्रतिबिंबित प्रकाश हे त्या कॉजचं इफेक्ट आहे, हे त्या अ, कार कार्यात त्या कारणाचं कार्य आहे हे. हे असं एक, हे पेअर्स आहेत हे सगळे, एक दर इज अ कॉज आणि मग त्याचा इफेक्ट आहे. डोळा, डोळ्यामध्ये जे जी छबी तयार होती, जी दबी निर्माण होती, हे कारण आहे. ह्या कारणामुळे मनामध्ये एक वृत्ती तयार होती, एक त्या छबीची एक वृत्ती तयार होती. तर हे अशी शृंखला आहे, इट इज ए चेन ऑफ कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट. असं ह्याच्यामध्ये आपण जर मगाची ते सगळी सायकल बघितली, त्याच्यामध्ये कॉज अँड इफेक्ट ही चेन आहे. हे जाणून घेणं कशासाठी महत्वाचं आहे आपल्याला, त्याला आपल्याला अजून एक दोन टेक्निकल गोष्टी आपण बघू आणि मग आपल्याला हे कळेल की ह्याची का आवश्यकता आहे समजून घेण्यात येईल. तर त्याच्यामध्ये हा जो प्रत्येक टप्पा आहे त्याला नामरूप आहे आणि हे नामरूप आलं. वेदांताचे हे त्यावेळेचे विचार आहेत. आता त्याच्यामध्ये लॉजिशियन्स जे आहेत त्याच्यामध्ये ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे ह्याचं इंटरप्रिटेशन करतात, वेगळी नावं देतात. पण आपल्याला समजून घ्यायच्या दृष्टिकोनातनं हे इनफ आहे आता, की हे जे टप्पे आहेत त्याला नामरूप दिलं जातं. आणि जेव्हा एखादा अद्वैत वेदांतिस्ट असं सांगतो की नामरूप दिले गेलेले आहेत, तेव्हा त्याच्या मनामध्ये तो असं आपल्याला दर्शवत असतो की मूळ जे चालू आहे ना, ते काही बदललेलं नाही आहे. त्याचं नुसतं ह्या गोष्टीच नामरूप बदलत चाललेले आहे, असं तो कुठंतरी इनडायरेक्टली आपल्याला सुचवत असतो ते. तर आपण ते थोडक्यात बघणार आहोत ते, की हे एक दोन जे उदाहरणं मी जे घेतलेले आहेत, की प्रकाश आणि किरण, फूल आणि कमळ, असं मी एक इथं एक हे उदाहरण म्हणून घेतलेले आहे. डोळा हे त्याचं रूप आहे आणि त्याचं नाव आहे ज्ञानेंद्रिय. नाव स्मृती आहे, त्याचं आपण स्मृती नाव देतो, पण त्याचं रूप जे आहे ते ही एक वृत्ती आहे. अशा अशा प्रकारचा आपण भरपूर अभ्यास ह्याच्यामध्ये करू शकतो. पण आपल्याला काय त्याच्यामध्ये एकदम वी डोंट वॉन्ट टू स्प्लिट हेअर्स हिअर असं जसं म्हणतात ते. आपल्याला मूळ मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ही शृंखला आहे, कॉज अँड इफेक्टची चेन आहे. आणि ह्या चेनमध्ये हे जे टप्पे आहेत हे सगळे, जिथं नामरूप आलं की त्याला विषय म्हटलं जातं. नामरूप आलं म्हणजे त्याला विषय आला. तर हा जो विषय जो आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे काय आहे की मला जर फूल बघायचं असेल, फूल माझा विषय असेल, तर मी त्याच्यासाठी डोळा वापरेन, ज्ञानेंद्रिय. मला जर एखादं बासरी ऐकायची आहे, तर मग मी त्याच्यासाठी कान वापरेन, माझं ज्ञानेंद्रिय. तर जो विषय आहे त्याप्रमाणे मला माझं ज्ञानेंद्रिय माझं बदलावं लागतं. आणि आपण आत्ता तुझा प्रवास पाहिला की प्रकाश पडला फुलावर, डोळ्यात गेला, अमुक त्याला, आणि हे सगळे टप्पे बघितले. तर हा प्रत्येक टप्पा म्हणजे हा एक विषय आहे. आणि प्रत्येक विषय समजून घ्यायला आपल्याला त्या विषयाला नुसार ज्ञानेंद्रिय आपल्याला उपलब्ध असावं लागतं, नाहीतर आपल्याला ते समजत नाही. मध्ये आपण मगाशी जसं एक उदाहरण पाहिलं, आपल्याला जर त्या टप्प्यासाठी ज्ञानेंद्रिय नसेल तर आपल्याला तो विषय जो आहे तो समजणार नाही तो. तर विविध प्रकारची अंतरं आहेत जी आपल्या समोर येतात आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. आपल्याला समजत पण नाही, पण ही सारखी येत असतात. त्या त्या प्रकारचे ज्ञानेंद्रिय आपल्याला ती मदत करत असतात. तर आता ह्याच्यामध्ये मी फूल बघत होतो, तर फूल आणि हा विषय जो आहे त्याच्यामध्ये हे अंतर आहे.
हे अंतर कापण्यासाठी आपल्याला ज्ञानेंद्रिय उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्या पुढे रॅटिना आणि विषयीमध्ये अंतर आहे. ह्या प्रत्येक विषय जो आपण पाहिला, ह्या प्रत्येक विषयामध्ये अंतर आहे आणि हे अंतर कापण्यासाठी आपल्यासाठी ज्ञानेंद्रिय उपलब्ध करून दिलेली आहेत. नसेल तर आपल्याला त्या विषयाचा बोध होणार नाही. तर मी एक 2-4 अंतर आणि त्याच्यासाठी आपल्याकडे असलेली ज्ञानेंद्रिय, हे अगदी स्वाभाविक गोष्टी आहेत, पण मी त्या इथं मी त्या नमूद केलेल्या आहेत. की भौतिक अंतर म्हणजे काय, फिजिकल डिस्टन्स जे आहे त्यासाठी आपण डोळ्याचा वापर करतो. मानसिक अंतरसाठी मन आणि व्यावहारिक अंतरसाठी बुद्धी. हे आपले निरनिराळे हे जे विषय आहेत, त्याला आपल्याला जे ज्ञानेंद्रिय आपण वापरले त्याचे एक मी नमुना म्हणून एक 2-3 दिलेले आहेत. आपण विचार करू शकतो जास्ती ह्याच्याबद्दल. तर आता ह्याच्यामध्ये जो मुद्दा पकडायचा आहे आपल्याला, की आपल्याला एक विषय समजून घ्यायचा आहे, फुल. आणि हा समजून घ्यायसाठी आपल्याला डोळा कसं काम करतोय समजून घ्यावं लागेल. आणि डोळा कसं समजून काम करतोय हे समजून घ्यायला आपल्याला रेटिना कसं काम करतोय समजून घ्यायला लागलं. तो कसं काम करतोय म्हणून त्याच्या अजून मग या प्रत्येक विषय, एक विषय आला की तो समजून घ्यायला त्याच्या मागे आणखीन एक विषय आला, असं आपलं एक चक्र आहे. ह्यातनं बाहेर पडणं खूप अवघड आहे. की मला जर एका विषयाचं उत्तर हे दुसरा विषय म्हणून दिलं, तर तो जो शिष्य आहे तो साधा नाही आहे. त्यांनी हा सगळा अभ्यास केलेला आहे आणि त्याला ही कल्पना आहे की तुम्ही मला जर ह्याचं उत्तर अजून एक विषय म्हणून दिलं, तर ते मला, असं तो म्हणत नाही पण तो इनडायरेक्टली सांगतोय की मला ते अमान्य आहे. तुम्हाला, म्हणजे इनडायरेक्टली गुरुना सांगतो की तुम्ही मला जर दाखवू शकलात ना की ही गोष्ट आहे ना, ह्याच्यामुळे तुला दिसतंय, तर हे उत्तर मला मान्य नाही, हे उत्तर चुकीचं आहे. दाखवू शकलात ह्याचाच अर्थ तो विषय आहे. तो विषय आहे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन एक विषय आहे. तुम्ही मला अगदी सांगितलं की हा जो ब्रह्म आहे ना, हा जो आत्मा आहे, ह्याच्यामुळे तुला दिसतं, तरी देखील हा हे उत्तर पटण्यासारखं नाही. म्हणून आता आपल्याला कल्पना येईल की हा प्रश्न का अवघड आहे आणि किती अवघड आहे हा प्रश्न. कारण ह्या प्रश्नाला उत्तरच नाही आहे. ह्या प्रश्नाला उत्तर दिलं की उत्तर चुकलं असंच होणार. पण गुरु सुद्धा ग्रँड मास्टर आहे, त्याचं आपण बघू शकणार नाही आज उत्तर. त्यांनी पण बरोबर तसं उत्तर दिलेलं आहे. केनोपनिषदमध्ये पुढे गेलं की दिसेल तुम्हाला. आणि म्हणून हा प्रश्न असा जर समजून घेतला नाही, तर असं वाटतं की गुरुने काय उत्तर दिलेलं आहे, हे उत्तर देऊन न दिल्यासारखं आहे. तर मी आता पुढच्या स्लाइड जरा पटपट जाईन, मी जास्त वेळ नाही आहे. कारण तो प्रश्न जो होता ना, तो काय होता आणि तो कसा डेव्हलप होत गेला, की डोळा कसा काम करतो असा प्रश्न होता. आणि मग तो खरा तर प्रश्न काय होता, ज्ञानेंद्रिय कसं काम करतं असा होता. मग काय कळालं आपल्याला की नाही, ते पण नाही आहे. ज्ञानाची प्रक्रिया काय आहे असा तो प्रश्न होता. आणि मग प्रश्न झाला की ज्ञान म्हणजे काय, असा तो प्रश्न नुसता असा नव्हता की डोळा कसं काम करतो आणि कान कसं काम करतो. त्याच्या मागचं असं सगळं वेगळे वेगळे प्रश्न आहेत त्याचे असे उभे होत आहे. तर आता हा जो ज्ञानाचा जो प्रवास आहे, तो आता आपल्याला कल्पना आहे की तो जाऊन विषयीमध्ये संपतोय. तिथं आपल्याला ज्ञान होते. विषयीमध्ये आपल्याला कळते की आपल्याला दृष्टीचा साक्षात्कार किंवा अजून कसला आवाजाचा साक्षात्कार हा तिथे होतोय. आणि ज्ञानाचं जे आपल्याला जे माहिती आहे, जी प्रोसेस आहे, आपल्याला सांगितलं की बाबा तू अमुक एक गोष्टीची माहिती करून आण, तर आपल्याला जी प्रोसेस माहिती आहे की आपण आपली ज्ञानेंद्रिय वापरतो आणि ती आपण त्या विषयाच्या दिशेने आपण ती केंद्रित करतो आणि आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. असं आपलं स्पॉन्टेनियस, नॅचरल असं आपली प्रोसेस आहे. तर ज्ञानाचं जे अधिष्ठान आहे ते चैतन्यामध्ये आहे. ह्याचा अर्थ काय की डोळा, मन देखील ते जड आहे, ते चैतन्य नाही येते. म्हणून तो शिष्य काय सांगतोय, विचारतोय प्रश्न
की जिथं ज्ञान होतंय ना मला ते समजून घ्यायचंय, आणि कुठं होतंय ते विषयमध्ये होतंय ते आता आपल्याला त्या आपल्या अनालिसिस वरनं कळालेलं आहे. ज्ञान विषयीमध्ये आहे, आणि आपली जी प्रोसेस आहे समजून घेण्याची, आता आपण बघ मला जर समजून घ्यायचं की हे फुल काय आहे, तर मी माझा डोळे, माझा मान मी त्या दृष्टिकोनातनं वळवणार, आणि त्याप्रमाणे मी माझं ज्ञानार्जन करणार. एखादा 2+2=4 म्हणजे काय समजून, 2+2 म्हणजे काय समजून घ्यायचं, तर मी माझी मानसिक बुद्धी मी त्या दिशेने लावतो. आता इथं एक खूप विचित्र प्रसंग आपल्यासमोर एक उभा राहतो, की विषयी जो आहे त्याला, फुलाचं जर ज्ञान हवं असेल तर तो विषयी जो आहे त्याचा विषय हे फूल असतं. आता इथं अडचण अशी आहे की विषयी जो आहे, मी हे जरा सावकाश म्हणतो कारण हे जरा कळायला अवघड आहे. विषयी जो आहे त्याचा विषयच मुळी विषयी आहे, अशी इथं अडचण आहे. आणि असं असल्या कारणाने ह्या विषयी आणि विषयामध्ये अंतरच नाहीये. त्या डोळ्यामध्ये आणि विषयीमध्ये अंतर होतं, त्याच्यामुळे आपण तिथं ज्ञानेंद्रिय बसवू शकलो. मनामध्ये आणि विषयीमध्ये अंतर होतं, म्हणून आपण त्याच्यात ज्ञानेंद्रिय बसवू शकलो आणि समजून घेऊ शकलो. ह्याच्यामध्ये अंतरच नाही आहे ज्ञानेंद्रियांना बसायला. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो विचार कर आणि मन लावून हे कर आणि तुला याच्यामध्ये ज्ञानेंद्रियांना बसायसाठी त्याच्यात जागा नाही आहे, अंतर नाही येते. आणि त्यामुळे हा प्रश्न जो विचारलेला आहे ह्याला उत्तर, हा गुरु गुरु काय उत्तर देतो ते ते एक विलक्षण उत्तर आहे त्याचं. पण कुठलाही गुरु हा त्याला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर देऊ शकत नाही त्याला. आणि म्हणून हे केनोपनिषद जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची भाषा आहे की ती पॅराडॉक्सिकल आहे. आणि पहिल्या खंडापेक्षा दुसऱ्या खंडामधला पहिले 3 ते 4 जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये तर हे अत्यंत विलक्षण भाषा आहे. आणि म्हणून असं समजलं जातं केनोपनिषदमध्ये हा भाषेचा सर्वोच्च प्रयत्न असा समजला जातो ब्रह्मज्ञानाबद्दल बोलण्याकरता. अरविंद घोषांचं सावित्री म्हणून एक कविता आहे, पोएट्री मोठी आहे खूप कविता, ते इंग्लिश मधला सर्वात जास्त प्रयत्न असा तो समजला जातो. तसंच हे ह्या केनोपनिषद असं समजलं जातं. तर ह्याच्यामध्ये पुढं असं दिसून येतं, कमालीची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला ही गोष्ट त्या व्यक्तीला कळती, त्या माणसाला कळती, त्यावेळेला असं लक्षात येतं की हे सगळ्या गोष्टी त्याच्यापासूनच तयार झालेल्या आहेत, असं लक्षात येतं ते. आणि ही गोष्ट जी आहे ते केनोपनिषदमध्ये शेवटीचा हा मंत्र आहे, तो मंत्र इतका पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे. तो भाष्यकार बऱ्याच ठिकाणी वापरतात तो मंत्र हा, इतर लोक पण खूप वापरतात ते. पण मला हे समता जाता जाता अगदी शेवटी एक ह्याच्याबद्दल विवेकानंदांनी एकदम सुंदर ह्याचं एक त्यांनी एक हिंदुइझमवर पेपर वाचला, त्याच्यात त्यांनी हे वाक्य म्हटलेलं होतं. आणि दॅट इज व्हेरी डिअर टू मी, की thus the Vedas declare not a dreadful combination of unforgiving laws, not an endless prison of cause and effect, but at the head of all these laws, in and through every particle of matter and force, stands one on whose command the wind blows, clouds rain, fire burns, and death stalks this earth of ours. विवेकानंद एक्स्टेम्पर बोलायचे, ते तर लोकांच्या अंगावर काटा येत असेल त्यावेळेला, ते ऐकत असतील त्यावेळेला. पण असं हे मी आत्ता म्हणून हा फक्त पहिला मंत्रच मी आज घ्यायचा ठरवला मी. आणि माझी आशा आहे की आपल्याला ह्या उपनिषदाचा आपल्या साधनेमध्ये आपल्याला फायदा करून घेता येईल. मला तरी नक्कीच ह्याचा खूप फायदा झालेला आहे की एक एक त्यातला जो मंत्र आहे त्याच्यावर खूप विचार करता येण्यासारखं आहे. त्यामुळे जे ध्यानामध्ये अवघड टप्पे आहेत ते ह्यानी जरा जास्ती सुलभ होतात. तर मी आता शेवटी शांती मंत्र नाही, पण हा अजून एक मंत्र मी म्हणतो आणि मी हे सत्र इथं माझं संपवतो की
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। धन्यवाद। नमस्कार शशांकजी, खूपच छान झालं आजचा सत्र. वेगळा टॉपिक होता. सुरुवात अगदी साध्या प्रश्नापासून झाली, पण त्याच्या मागे केवढं गूढ आहे मी अजूनही विचार करते. मला स्वतःला ज्ञानाची प्रक्रिया काय ते खरंच खूप इंटरेस्टिंग वाटलं. जेवढं काही आत्ता समजलं, ऑफकोर्स तिथे रेकॉर्डिंग अवेलेबल होणार आहे. मला नक्कीच परत जाऊन ते रेकॉर्डिंग ऐकून परत एकदा त्याच्यावर विचार करायला आवडेल आणि आय एम शुअर कॉलवरच्या सगळ्या लोकांचा पण हाच अनुभव असेल. पण खूपच छान, धन्यवाद तुमचे. आपण आता भजन सेवेकडे वळूया. आजची आपल्याला भजन सेवा ऋग्वेद आहे का, आलाय का? हो, आलो. ओके, चालेल. मग आजची आपली भजन सेवा आपल्याला देणार आहे चिरंजीव ऋग्वेद बर्वे. कुपर्टिनो बे एरियाचा रहिवासी आहे. पंडित राजा काळेंकडनं तो संगीत शिक्षा घेतो आहे आणि इट्स बिन मोर दॅन 10 years, तर 10 वर्षापेक्षा जास्त त्याचा याच्यात अभ्यास झालेला आहे. आणि आजचं भजन आहे परमपूज्य श्री नारायण महाराजांचं लिखित गुरुदत्त राज देवा मजला कृपा करावी. तर ऋग्वेद, तू तयार असशील तर भजन सेवेला सुरुवात करू शकतोस. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. माझ्या सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन भजन सेवेला सुरुवात करतो, प्रयत्न करतो. धन्यवाद. गुरुदत्त राजदेवा मजला कृपा करावी. गुरुदत्त राजदेवा मजला कृपा करावी. गुरुदत्त राजदेवा मजला कृपा करावी. मजला कृपा करावी. मजला कृपा करावी. गुरुदत्त राजदेवा मजला कृपा करावी. मीहीन दीन पापी 84 लक्ष व्यापी. मीहीन दीन पापी 84 लक्ष व्यापी. हिंडोनी यात्रितापी बुडतो मी दुःख डोही. हिंडोनी यात्रितापी बुडतो मी दुःख डोही. गुरुदत्त राजदेवा मजला कृपा करावी. तू सर्व साक्षी देवा घेसी दिनांची सेवा. तू सर्व साक्षी देवा घेसी दिनांची सेवा. तू सर्व साक्षी देवा. साक्षी देवा घेसी दिनांची सेवा. तू
सर्व साक्षी देवा, घे सिद्धीनांची सेवा, भक्तासी देसी मेवा, स्फूर्ती सदैव द्यावी, भक्तासी देसी मेवा, स्फूर्ती सदैव द्यावी. गुरुदत्त राजदेवा, मजला कृपा करावी. बहु हिंडलो मी योनी, साथी तुझा सोनी. बहु हिंडलो मी योनी, साथी तुझा सोनी. नरदेह हाची ध्यानी, कासेसी आज लावी. नरदेह हाची ध्यानी, कासेसी आज लावी. गुरुदत्त राजदेवा, मजला कृपा करावी. नारायण म्हणे दयाळा, सीताराम तू कृपाळा. नारायण म्हणे दयाळा, सीताराम तू कृपाळा. नारायण म्हणे दयाळा, सीताराम तू कृपाळा. नारायण म्हणे दयाळा. नारायण म्हणे दयाळा, सीताराम तू कृपाळा. रक्षुनी आज चेला, गुरुची कृपा वसावी. रक्षुनी आज चेला, गुरुची कृपा वसावी. गुरुदत्त राजदेवा, मजला कृपा करावी. गुरुदत्त राजदेवा, मजला कृपा करावी. 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 गुरुदत्त राजदेवा, मजला कृपा करावी. मजला कृपा करावी. मजला कृपा करावी. खूप 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 छान ऋग्वेद. धन्यवाद. खूप छान भजन सेवा झाली. सगळ्यांचे अभिप्राय येतात आहेत. काही मेसेजेस तुला चॅटवर दिसतीलच. तू अगदी इतक्या छान भजनाला योग्य न्याय दिलायस. खूप छान. सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुला. थँक्यू. आपण विशाली, आपण प्रश्नोत्तरांकडे जाणार आहोत का? प्रश्नोत्तर. जर शशांक प्रश्न